महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 19 तारखेला शिवजयंती आहे। आपण जुन्नर शहरामध्ये पाहतोय पाठीमागे प्रचंड गर्दी आहे। त्या ठिकाणी भव्य दिव्य अशी वेश उभी केलेली आहे। पर्यटक इथे येत आहेत, सेल्फी काढतायत, लोकांना अगदी प्रसन्न वाटतंय। या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांची ही कल्पकता आहे। अशा प्रकारची वेश या ठिकाणी जर कायम झाली तर या ठिकाणी येणारे जाणारे लोक या ठिकाणी थांबून कायमस्वरूपी सेल्फी काढू शकतात। आपल्या सोबत आदिवासी वादळ पश्चिम पट्ट्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवरामजी लांडे साहेब आहेत। लांडे साहेब, काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पुढ्यात आहे, पाठीमागे भव्य दिव्य वेश आहे, तर काय सांगाल तुम्ही? नमस्कार वाणी साहेब। खरं तर वातावरण अगदी संपूर्ण जुन्नर शहरामध्ये खुशी खुशी आहे। असं एवढं चैतन्य या ठिकाणी खरं तर ही वेश जी आहे एवढी सुंदर वेश खरं तर मावळ पश्चिम भागाच्या खरं तर मार्गदर्शनावरती ही वेश आहे। शिवाजी महाराज खरं तर शिवाजी महाराज हे देशाचे महाराज आहेत आणि देशाचे महाराज जगाचे महाराज, जगाचे महाराज। तर हे जगाचे महाराज आणि जगाचे महाराज आज खरं तर त्यांच्या जन्मच्या पायथ्याशी हा सोहळा या ठिकाणी झाला आहे। त्यांचं खरं तर जन्मदिन 19 तारखेला आहे। या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अनेक मान्यवर मंत्री महोदय या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून संपूर्ण जुन्नर शहरातला आणि जुन्नर तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील देशातील भक्त खरं तर महाराजांच्या दर्शनासाठी येणार आहेत। आपण इकडे पाहू शकता की महाराजांचा पुतळा खरं तर वर बसवलेला आहे आणि वेश एवढी हा इकडे एवढा मोठा पुतळा आहे, इकडे एसटीवरती सुद्धा पुतळा आहे। एवढं सुंदर असं डेकोरेशन झाले। मी तर खरं तर या तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजितदादा, माजी उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आणि आमदार शरददादा यांच्याकडे मी अशी मागणी करीन की जशी वेश आपण या ठिकाणी आता या शिवजयंतीच्या निमित्ताने बनवलं आहे अशी कायमस्वरूपी जर ही केली अशीच वेळ जर कायमची केली तर निश्चितपणे इकडं पर्यटनला खरं जुन्नर तालुका पर्यटन झालं तेव्हा लोकांना खुशी आनंद वाटेल। आणि म्हणून माझी जाहीरपणे मागणी आहे, मी शरददादांकडे लेखी मागणी करणार आहे। मुख्यमंत्री साहेबांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना निवेदन देणार आहे। आमदार साहेबांच्या माध्यमातून खरं तर ही कायमची हा पर्वतोर जो आहे पश्चिम भागाकडे म्हणजे आमच्या पश्चिमेला जाणारा इथनं सगळं खरं तर नाणेघाट आहे, पर्यटन आहे आणि त्या पर्यटनला जात असताना ही वेश एवढी सुंदर आहे। या ठिकाणी 2 दिवस झालं लोक एवढी प्रचंड गर्दी असते वाणी साहेब, सेल्फी काढतात, या ठिकाणी महाराजांच्या दर्शन घेतात, इकडे महाराज दर्शन घेतात, काही लोक इथे महाराज दर्शन घेतात। खरं तर हे एवढं आपल्यातून या ठिकाणी सगळं या ठिकाणी महाराजांचा जन्म कसा झाला हे खरं तर या ठिकाणी जिजामाताचं दाखवलेलं आहे। इतकं डिटेलमध्ये ही वेश बांधलेली आहे। आताही पहिल्या 2 वेशी झाल्यात पण ही वेश जी आहे ही अप्रतिम आहे आणि अशीच वेश ही कायमस्वरूपी करावी अशी मागणी माझी पश्चिम भागाच्या वतीनं जुन्नर तालुक्याच्या वतीनं राहील आणि ते आमदार करतील। त्याच्यामुळं मी अधिक काय बोलत नाही। या ठिकाणी आपण लाईटिंग पाहताय, एवढी सुंदर लाईटिंग आहे, एवढं सुंदर असं त्या ठिकाणी गार्डन केलं आहे। त्या गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी फोटो सेशन केलेले आहेत। लोक अगदी आनंदाने अगदी खुशी लोक बघतात आणि हा खुशी आनंद खरं तर जुन्नर शहरातील नव्हे तर पश्चिम भाग असेल, पूर्व भाग असेल, संपूर्ण जुन्नर तालुक्यातले लोक 2 दिवस झाले सगळे बघतात की हे वेगळं आगळं म्हणजे एक वेगळी शिवजयंती आणि ही वेगळी शिवजयंती होत असताना हा वेगळेपणा या एसीच्या माध्यमातून दिसतोय आणि तो वेगळेपणा कायमस्वरूपी करावं म्हणजे जुन्नर तालुक्याचा चेहरामोहरा बदलल। ज्यांना कोणाला वयस्कर माणसं असतील, लहान पोरं असतील त्यांना किल्ल्यावर जाता येणार नाही पण त्यांना इथं सगळं काय बघता येईल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। आणि म्हणून वयस्कर माणसांना लहान आता बघा मोटरसायकल हे 3 मुलं आलेत, यांना पण या मुलांना पाहिल्यानंतर कळेल का कसे महाराज होते आणि म्हणून या मुलांना कळेल, त्यांच्या वडिलांना कळेल आणि वयोवृद्ध माणसांना कळेल
इकडे आपण बघू शकता वाणी साहेब, या इकडे बघा ते एक मावशी आहे, एक मावशी आहे बघा ती मगाची धरून त्या एसीकडेच बघते ती मावशी. कसं वाटलं मावशी तुम्हाला बघून? कसं वाटतं? हा छान वाटलं. कसं वाटलं? छान. छान वाटलं ना? एकदम झकास, जकास एकदम झकास. जकास जकास. अध्यक्ष, यावेळची जी शिवजयंती उत्सव भरवलेला आहे, तालुक्याच्या आमदारांनी वेगवेगळी कल्पकता वापरलेली आहे. जुन्नर तालुक्यामध्ये असलेले देवदेवता किंवा पर्यटन तालुका झाला आहे, त्यामुळं जी पर्यटन स्थळं आहेत अशा प्रकारचे फोटो दर्शनी भागामध्ये लावलेले आहेत. काय तुम्हाला वाटतं? अप्रतिम आपलातून. हे बघा वाणी साहेब, चांगल्याला चांगलं मना शिकलं पाहिजे. ठीक आहे, राजकारणाच्या विरहित ही शिवजयंती महाराज, खरं तर शिवाजी महाराज हे सर्वसामान्य माणसाचे, देशाचे, जगाचे महाराज. आणि तुमचे आमचे नाही, हे राजकीय नाही, महाराज आहेत. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सलाम करतो की ही जी शिवजयंती आहे ही वेगळी आहे. आज पाहता आपण सकाळीपासून बैलगाडी आहेत, आता कबड्डी चालू आहे, उद्या कुस्त्यांचा आखाडे. आणि किल्ल्यावरती खरं तर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा, पालकमंत्री, माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, हे सगळे मान्यवर मंडळी उद्या येणार आहेत. त्यांनी सांगितलं का बाबा या वर्षी नाही, पुढच्या वर्षी आम्ही खाली सभा घेणार आहेत. पण इथलं जर वातावरण पाहिलं वाणी साहेब तर अगदी खुशी वातावरण आहे. अगदी बघा, मग ती वयस्कर आजीला विचारलं, ती पण म्हणजे छान आहे, सुंदर आहे आणि खुशी आहे. आणि म्हणून माझ्या भाषा शैलीमध्ये अगदी सगळं खुशी आहे. आणि म्हणून मी धन्यवाद देतो. आणि ही जी माझी मागणी आहे, ही जे प्रयोजवर आहे, ही वेस ही कायमस्वरूपी पुढच्या वर्षी इथं उभी राहिली पाहिजे अशी माझी मागणी आहे. धन्यवाद. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 2 दिवसांनी होते. जुन्नर शहरामध्ये अतिशय आखीव रेखीव ही वेस बनवलेली आहे. ही कायमस्वरूपी वेस बनवावी अशा प्रकारची मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी केलेली आहे. जुन्नरचे आमदार वेगवेगळ्या प्रकारची कल्पकता राबवत आहेत. खरोखर श्रद्धा सोनवणे, तुम्हाला मनापासून धन्यवाद आहे. ही जर वेस कायमस्वरूपी उभारली तर पर्यटनाला अजून चालना मिळू शकेल. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.